नागपुरात गोवंश चोरी करून कत्तलीसाठी आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। यशोधरानगर पोलिसांच्या डीबी पथकाने कारवाई करत 3 आरोपींना ताब्यात घेतलं असून कत्तलीपूर्वीच एका गायची सुटका करण्यात आली आहे। यशोधरानगर पोलिसांच्या डीबी पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की संगमनगर परिसरातील पिवळी नदी नाल्याच्या काठावर एका गायीला कत्तलीसाठी आणण्यात आलं आहे। पोलिसांनी पंच आणि स्टाफसह घटनास्थळी धाव घेतली असता 2 आरोपी गायीला बांधून ठेवून कत्तलीची तयारी करत असल्याचं आढळून आलं। पोलिसांनी चौकशीत समीर अहमद कुरेशी आणि शेख शाहरुख यांना MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गाय चोरी करून कारमधून आणण्याची माहिती दिल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। या प्रकरणात अहफाज अहमद उर्फ सोबी, समीर अहमद कुरेशी आणि शेख शाहरुख या तिघांना आरोपी करण्यात आला आहे। पोलिसांनी एक गाय, हुंडई कार, धारदार छुरी आणि 2 मोबाईल असा एकूण 5,45,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। आरोपींविरोधात प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणातील आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी बजाजनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून गोवंश चोरीच्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे।